कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. येस बोला. सर काल मी माझं सगळं काम समजून घेतलं आणि आत्ता जे काही प्रोजेक्ट चालू आहेत त्याबद्दल पण मी सगळं समजून घेतलं. सर ते टेंडरबद्दल पण मला कळलंय. कुठलं टेंडर? हा ते नदीवर ब्रिज बांधायचं. हो सर, ते मिळालं नाही ना आपल्याला. नाही मिळालं नाही असं नाही, आपण ते आपल्या हातून घालवून घेतलं. बरं, त्या टेंडर बद्दल तुम्हाला काय सांगायचंय? सर ते टेंडर RCW इन्फ्रास्ट्रक्चर्स या कंपनीला मिळालंय. मग नाही म्हणजे हे ऑलरेडी माहिती आहे आम्हाला. हो सर, तुम्ही या कंपनीबद्दल ऐकलंय का? नाही, खरं तर मी पण हे नाव पहिल्यांदाच ऐकतोय. नवीन असेल कंपनी का तशी? कंपनी नवीन आहे पण माणसं जुनीच आहेत. म्हणजे सर ती कंपनी NM डोईफोडे या माणसाची. पुढे हो सर, तुम्ही हे नाव ऐकलं असेल. प्रसिद्ध आहे हे नाव, पण वेगळ्या कारणांसाठी. वाईट दर्जाचं कन्स्ट्रक्शन, लो क्वालिटी मेंटेनन्स, प्रोजेक्ट वेळेत न पूर्ण करणं. पण मग त्याला टेंडर कसं मिळू शकतं? एक मिनिट. हे सगळं कोणाबद्दल चाललंय? हे काय चाललंय मला जरा कळेल का? काका, हा डोईफोडे त्याच्या अनएथिकल प्रॅक्टिससाठी, लो क्वालिटीच्या कामासाठी खूप फेमस आहे. गव्हर्नमेंटने ऑलरेडी 5 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट केले त्याला. एक्झॅक्टली. अरे पण त्याच्या कंपनीचं नाव वेगळं होतं ना? सर सिस्टीममधून लूफॉल शोधून काढणं, करप्शन करून टेंडर मिळवणं, हे त्यांची कंपनी रेग्युलरच करते. ते आणि त्यांची कंपनी ब्लॅक लिस्टेड आहे म्हणून त्यांनी नवीन नावाची कंपनी उघडली आणि असं करून त्यांनी हे टेंडर मिळवलंय. सर हे इलिगल आहे. ब्लॅक लिस्टेड माणसं टेंडर भरू शकत नाहीत. मला असं वाटतं आपण याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतो. वाह, गुड वर्क मेघना, खूप मोठी न्यूज दिली आहेस तू. म्हणजे आता आपण जर ऑब्जेक्शन घेतलं तर ते टेंडर आपल्याला परत मिळू शकतं. एक्झॅक्टली. काय सांगतोस? दॅट्स ग्रेट. मेघना, खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पहिल्याच दिवशी कंपनीला तुम्ही एवढा फायदा करून दिला. गुड. आपण लगेच ऍक्शन घेऊया. आलोच मी. नाही तेजस, थांब. का? वाय? मेघनाने आपल्याला इन्फॉर्मेशन दिली असली तरी ती ऑथेंटिक आहे की नाही आपल्याला एकदा चेक करावं लागेल. मगच आपण पुढची स्टेप घेऊ शकतो. तर मी कार्यकाऱ्यांना बोलव. ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.